मित्र हो, हळद हे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असणारं अत्यंत गुणकारी असणारं पारंपरिक औषध आहे आणि म्हणून हल्ली बरेच जण त्यांच्या आहारामध्ये हळदीचा वेगवेगळ्या माध्यमातून समावेश करताना आपल्याला दिसून येतात। बहुतांश लोक काय करतात, अशा प्रकारे पाणी घेतात आणि त्या पाण्याच्या मध्ये एक चिमूटभर हळद टाकतात आणि ते चमच्यानी हलवतात आणि हलवून त्याचं ते प्राशन करतात। परंतु ही अत्यंत चुकीची मानली जाणारी हळद घेण्याची पद्धत आहे। त्याचं कारण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। एवढंच नाही तर हळद खाण्याचे आपल्या शरीराला तब्बल 15 फायदे होतात। त्याच्या मागचं शास्त्र काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, कशा पद्धतीनं किती प्रमाणामध्ये हळद खाल्ली म्हणजे आपल्या शरीराला हे सगळे फायदे अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या करून घेतील, त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत। यासोबतच हळद कुठल्या वेळेला घ्यावी, कशा पद्धतीनं घ्यावी आणि कोणी घेऊ नये, घेत असताना काय नेमकी काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर शास्त्रोक्त माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सविस्तर सांगणार आहे। मात्र विनंती असेल की नेहमीप्रमाणेच हा देखील व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या, त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये किचन मध्ये मसाला डब्बा असतो। त्या मसाला डब्यामध्ये ही हळद अशा प्रकारे पावडरच्या स्वरूपामध्ये भरून ठेवलेली असते। दरवेळी आपण कुठल्या ना कुठल्या भाजीमध्ये किंवा कुठल्याही पदार्थामध्ये, रेसिपीमध्ये याचा वापर करत असतो, परंतु बहुतांश वेळेला आपल्याला हळदीबद्दल शास्त्रोक्त माहितीच नसते। पण मात्र हळदीमध्ये नेमकं असं काय आहे ज्याच्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो, तर मित्र हो, हळदीमध्ये कर्कुमिन नावाचा घटक आहे, जो की औषधी गुणधर्म असणारा आहे, ज्याच्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी म्हणजे शरीरातल्या दाह, वेदना कमी करण्याची क्षमता आहे, अँटीबॅक्टेरियल आहे, अँटी इन्फेक्शियस आहे म्हणजे शरीरातले संसर्ग कमी करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे, अँटीऑक्सिडंट आहे, शरीरामध्ये जे काही विषारी घटक जमा झालेले आहेत लिव्हरमध्ये किंवा अजून कुठल्या ठिकाणी तर ते बाहेर काढून टाकण्याची नैसर्गिक क्षमता याच्यामध्ये आहे। मित्र हो, या हळदीला रंग पिवळा आलाय तो म्हणजे कर्क्युमिन मुळेच, आणि नेमकं या कर्क्युमिनचं आपल्या शरीरामध्ये शोषण होणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे शोषण जर व्यवस्थित पद्धतीनं झालं तर आपल्या शरीराला हे 15 फायदे मिळणार आहेत। सुरुवातीला पाहणार आहोत 15 फायदे नेमके कोणते आहेत। सगळ्यात पहिला फायदा आहे ते म्हणजे आपल्या शरीराच्या सगळ्यात मोठ्या अवयवासाठी, सगळ्यात शरीरातला मोठा अवयव कुठला आहे तर आपली त्वचा आहे। आणि ही जी त्वचा आहे ती सगळ्यांना सुंदर असावी, नितळ दिसावी, ती खूप तजेलदार दिसावी, आकर्षक दिसावी अशा प्रकारे वाटत असतं आणि नेमका तोच फायदा आपल्याला हळदीच्या माध्यमातून होणार आहे। कारण हळदीमुळं आपल्या त्वचेच्या संबंधित ज्या तक्रारी आहेत, जसं की मुरुम पुटकुळ्या येणं, त्वचा तेलकट होणं, सुरकुत्या पडणं किंवा त्वचेवरती काळे डाग होणं, वांग पडणं किंवा वय वाढेल तसं त्वचेच्या ज्या मृत पेशी आहेत त्या व्यवस्थित निघून जात नाहीत, त्वचेवर असणारी जी छिद्र आहेत, पोर्स म्हणतो आपण, ते बंद होतात, त्याच्यामुळे त्याचं ऑक्सिजनेशन व्यवस्थित होत नाही, तिथं व्हेंटिलेशन व्यवस्थित त्वचेचं होत नाही आणि या सगळ्या समस्यांच्यासाठी या हळदीच्या मध्ये असणारे जे कर्कुमिन आहे ते आपल्याला खूप चांगली मदत करणार आहे। दुसरा महत्वाचा फायदा आहे ते म्हणजे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी। हल्ली केस गळतीची समस्या खूप दिसून येईल, केस रुक्ष होणं, कोरडे पडणं, त्वचेवरती केसाच्या ज्याला आपण स्काल्प म्हणतो तिथं कोंडा होणं, तिथं जास्त ऑइल तयार होणं, तेलकटपणा येणं, त्याला बऱ्याच जणांना काय होतं की तेल जरी नाही लावलं तरी 2 दिवसांनी त्यांची केस किंवा डोक्याची त्वचा जी आहे ती तेलकट होते आणि तिथं वेगवेगळे संसर्ग व्हायला लागतात, चाय लागते बऱ्याचदा, त्यामुळे एकूण केसांचं आरोग्य धोक्यात येतं आणि अशा वेळेला बरेच जण वरून तेल पाणी करतात किंवा अजून शॅम्पू लावतात, अजून काय काय करतात। परंतु जेव्हा तुम्ही हळदीचं सेवन मी सांगितल्याप्रमाणे करता तेव्हा तुमच्या केसांचं, त्वचेचं चांगलं पोषण होतं, केसांची मुळं चांगली मजबूत होतात आणि केसांची वाढ
होण्यासाठी देखील खूप चांगला फायदा या कर्कुमिनमुळे होतो. तिसरा महत्वाचा फायदा या हळदीचा आहे, याच्यामधल्या कर्कुमिनचा आहे. जर तुमचं वय वाढत असेल आणि त्याचा परिणाम म्हणून तुमच्या सांध्यामध्ये वेदना होत असतील, संधिवाताचा आजार असेल, युरिक ऍसिड वाढलेला असेल किंवा आर्थरायटिस असेल तुम्हाला, किंवा तुमच्या स्नायूमध्ये कुठे वेदना होत असतील, तुमचं चालणं फिरणं मुश्किल होत असेल, अंगदुखी सतत होत असेल, हातापायामध्ये सतत गोळे येत असतील किंवा वेदना होत असतील, तर अशा वेळी देखील या हळदीमध्ये असणाऱ्या कर्कुमिनच्या अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीमुळे, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीमुळे तिथल्या वेदना, तिथल्या दाह कमी होऊन या सांध्यामधलं जे वंगण आहे ते देखील सुधारण्यासाठी मदत होते आणि तुमच्या चालण्या फिरण्याच्या ज्या काही क्रिया आहेत दैनंदिन जीवनातल्या त्या खूप चांगल्या प्रकारे सुरळीत होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. चौथा महत्वाचा फायदा आहे ते म्हणजे पचन शक्तीसाठी हळदीमध्ये असे गुणधर्म आहेत ज्याच्यामुळे आपल्या जठरातलं जे गॅस्ट्रिक ऍसिड आहे, जे पचनासाठी खूप महत्वाची भूमिका निभावतं, यासोबतच इतर पाचक रस जे आहेत आपल्या आतड्यामध्ये स्त्रावणारे, पचनासाठी महत्वाचे असणारे, ते देखील खूप चांगल्या प्रकारे स्त्रावले जातात आणि त्याचा परिणाम म्हणून खाल्लेल्या अन्नाचं चांगलं पचन होतं. त्यामुळे अपचन होण्यापासून, ब्लोटिंग होण्यापासून, गॅस होण्यापासून किंवा ऍसिडिटी होण्यापासून देखील खूप चांगला बचाव या हळदीच्या नियमित सेवनानं आपल्याला होणार आहे. पाचवा महत्वाचा फायदा या हळदीमध्ये असणाऱ्या कर्कुमिन नावाच्या घटकाच्या मुळे आपल्या रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे. रक्तवाहिन्यांच्या आतल्या ज्या भिंती आहेत, ज्याला आपण एंडोथिलियम असं म्हणतो, ते देखील चांगलं सुरक्षित राहण्यासाठी मदत होणार आहे. चा परिणाम म्हणून रक्तवाहिन्यांची लवचिकता चांगली राहणार आहे. रक्तवाहिन्यांमधून वाहणारं रक्त खूप चांगल्या प्रकारे वाहणार आहे, रक्ताभिसरण सुधारणार आहे, ब्लड फ्लो सुधारणार आहे आणि चा परिणाम म्हणून रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं हृदयाचं आरोग्य चांगलं ठणठणीत राहण्यासाठी देखील याचा आपल्याला फायदा होणार आहे. पाचवा महत्वाचा फायदा, तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही भागामध्ये कुठल्याही प्रकारचा संसर्ग म्हणजे इन्फेक्शन झालेला असू द्या, युटीआय झालेला असू द्या किंवा श्वसन मार्गाचे इन्फेक्शन असेल, पचन मार्गाचे इन्फेक्शन असेल, त्वचा रोगाच्या संबंधित कुठले आजार किंवा त्वचेवर कुठलं इन्फेक्शन झालं असेल, फंगल असेल, बॅक्टेरियल असेल किंवा अजून कुठल्याही मायक्रो ऑर्गॅनिझमचं इन्फेक्शन तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही भागामध्ये असेल तर ते देखील कमी करण्याची शक्ती या हळदीमध्ये असणाऱ्या कर्कुमिन मध्ये आहे. कारण हे अँटीबॅक्टेरियल आहे, अँटी फंगल आहे, अँटी मायक्रोबियल आहे आणि त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. सातवा महत्वाचा फायदा या हळदीचा आहे तो म्हणजे आपलं मौखिक आरोग्य. तोंडामध्ये काय आहे, दात आहेत, सगळ्यात महत्वाचं दाताला धरून ठेवणाऱ्या हिरड्या आहेत. जर तुमच्या हिरड्या सतत सुजत असतील, तिथून रक्त येत असेल किंवा दुखत असतील, दात हालत असतील, दातामध्ये कीड आली असेल किंवा त्याच्यावरती डाग पडले असतील किंवा एकूण तोंडाचा घाणेरडा वास येत असेल, मौखिक आरोग्य तुमचं बिघडलेलं असेल, तर अशा वेळी देखील हळद आपल्याला खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिक मदत करणार आहे. ते आपल्या तोंडाच्या आरोग्याला खूप चांगल्या प्रकारे मजबूत, तंदुरुस्त ठेवू शकतात. तिथला संसर्ग कमी करून तोंडाची मौखिक स्वच्छता होऊ शकते आणि एकूणच आपल्या या सगळ्या तोंडाच्या आजारापासून बचाव करण्यासाठी देखील हळद मदत करते. आठवा महत्वाचा फायदा आहे स्त्रियांच्या आरोग्यासाठी. म्हणजे जर मासिक पाळीच्या संबंधित काही तक्रारी असतील, अनियमित मासिक पाळी असेल, हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असेल किंवा मासिक पाळीमध्ये खूप तीव्र स्वरूपाच्या वेदना, क्रॅम्प्स येत असतील पायामध्ये किंवा पोटामध्ये किंवा हातापायामध्ये, शरीरामध्ये, तर अशा वेळी देखील ही हळद, याच्यामध्ये असणारे जे गुणधर्म आहेत ते आपल्याला मदत करतात आणि स्त्रियांचं जे काही प्रजनन आरोग्य आहे ते सुधारण्यासाठी खूप चांगली मदत होते. किंवा प्रजनन मार्गामध्ये युटेरस, गर्भाशय किंवा स्त्रीबीज वाहक नलिका असेल किंवा इतर प्रजनन अवयवांच्या मध्ये कुठला संसर्ग झाला असेल तर अशा वेळी देखील हळद खूप चांगल्या प्रकारे आपल्या मदतीला येते. नववा महत्वाचा फायदा, शास्त्र असं सांगतं, विज्ञान असं सांगतं की हा हळदीमध्ये असणाऱ्या कर्क्युमिन मध्ये अँटी कॅन्सरस गुणधर्म आहेत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये खास करून फुफ्फुसाचा कॅन्सर असेल किंवा ब्रेस्ट, स्तनाचा कॅन्सर असेल, प्रोस्टेटचा कॅन्सर असेल किंवा मोठ्या आतड्याचा, कोलॉनचा कॅन्सर असेल, याच्या कॅन्सर पासून देखील बचाव करण्यासाठी हळद, याच्यामध्ये असणारं कर्क्युमिन आपल्याला मदत करणार आहे. कारण याचा अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म याच्यासाठी खूप महत्वाचा आहे. शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पेशींची वाढ नियंत्रित असणं अत्यंत गरजेचं असतं. जेव्हा ती अनियंत्रित होते तेव्हा तिथं कॅन्सर निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु या हळदीमध्ये असणाऱ्या कर्क्युमिनमुळे ज्या काही मृत पेशी आहेत त्या वेळच्या वेळी बाहेर काढून टाकल्या जातात. नवीन पेशी तिथं त्या प्रमाणामध्ये, त्या तुलनेनं जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्याच भरून काढण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी मदत होते आणि त्याचा परिणाम म्हणून सेलचा किंवा पेशींचा जो समतोल आहे तो खूप चांगल्या प्रकारे राखण्यासाठी हळदीमुळे मदत होते असा अभ्यास आहे. 10वा महत्वाचा फायदा आहे मेंदूच्या आरोग्यासाठी. न्यूरॉन म्हणजे चेतापेशी किंवा नर्वच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. वाढत्या वयानुसार आपल्या मेंदूमध्ये खूप बदल होत असतात किंवा आपल्या चेतापेशीमध्ये बदल होत असतात किंवा स्पायनल कॉर्ड म्हणजे मणक्याच्या मध्ये असणारा जो नर्वचा बंच आहे त्याच्यासाठी देखील आपल्याला हे मदत करणार आहे. किंवा तुम्हाला लक्षात राहत व्यवस्थित नसेल, स्मरणशक्ती तुमची चांगली ठेवायची असेल, तुमच्या मेंदूच्या आणि शरीराच्या एकसूत्रतेमध्ये तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल तर हळद तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहे.
11वा फायदा डायबिटीस असणाऱ्या रुग्णांच्यासाठी सुद्धा हळद वरदान मानली जाते, कारण अभ्यास असा सांगतो की हळदीमध्ये असणारे कर्क्युमिन आपल्याला रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करतं. यासोबतच डायबिटीसच्या आजारामुळे जे काही कॉम्प्लिकेशन्स होतात, इन्फ्लॅमेशन्स होतात शरीरामध्ये, दाह होतात, जसं की तुमच्या डायबेटिक रेटिनोपॅथी असेल किंवा डायबेटिक न्यूरोपॅथी असेल, डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणजे किडनीमध्ये काय होणारा आजार असेल, तर तो देखील कमी करण्यासाठी, त्याचा धोका कमी करण्याची क्षमता नैसर्गिकरित्या हळदीच्या मध्ये आहे. 12वा महत्वाचा फायदा दृष्टी सुधारण्यासाठी. वाढत्या वयानुसार दृष्टी कमी होणं किंवा कमी दिसणं, अंधुक दिसणं, डोळे खाज होणं किंवा डोळे कोरडे पडणं, डोळ्यातून पाणी येणं, अशा प्रकारच्या समस्या देखील कमी होण्यासाठी या हळदीमुळे आपल्याला मदत होणार आहे. 13वा महत्वाचा फायदा आहे, जर तुम्हाला अस्थमा म्हणजे दमा असेल किंवा कुठल्याही स्वरूपाची श्वसनाची किंवा त्वचेची ॲलर्जी असेल, एकूणच तुमची प्रतिकार शक्ती जेव्हा कमी होते तेव्हा तुम्हाला ॲलर्जी होते आणि नेमकी हीच प्रतिकार शक्ती वाढवण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. त्याचं कारण असं की शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जो निर्माण होतो, जे फ्री रॅडिकल्स तयार होतात, जे विषारी घटक, टाकाऊ घटक तयार होतात, ते वेळच्या वेळी शरीरातून बाहेर काढून टाकण्याची क्षमता हळदीमध्ये आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून एकदा का ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस शरीरातला कमी झाला की तुमच्या शरीराची प्रतिकार शक्ती खूप चांगली वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला याचा चांगला फायदा या ॲलर्जीच्या आजारामध्ये, दम्याच्या आजारामध्ये किंवा श्वसनाच्या ॲलर्जीमध्ये खूप चांगला होतो. एवढंच नाही तर याच्यामध्ये असणारे जे व्हिटॅमिन ई आहे, ते व्हिटॅमिन ई आपल्याला एकूण शरीराचं चांगलं आरोग्य राखण्यासाठी, एक तंदुरुस्ती मजबूती येण्यासाठी मदत करतं. 14वा महत्वाचा फायदा आहे लिव्हरच्या आरोग्यासाठी. लिव्हर हा शरीरातला रासायनिक कारखाना आहे आणि ज्या कारखान्यामध्ये खूप चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये महत्वाच्या असणाऱ्या रासायनिक अभिक्रिया पार पाडतात, ज्याचा संबंध डायरेक्ट आपल्या पचनाशी, मेटाबॉलिझमशी असतो. जेव्हा हे लिव्हर अडचणीत येतं तेव्हा आपल्याला हळद मदत करते, कारण हळदीमध्ये असे गुणधर्म आहेत ज्याच्यामुळे लिव्हरचं कार्यक्षमता सुधारते. लिव्हरमध्ये असणारे जे पाचक रस आहेत ते खूप चांगल्या प्रकारे स्त्रावले जातात. लिव्हरमध्ये पित्त तयार होण्याची प्रवृत्ती जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे तयार होते आणि ज्याच्यामुळे आपण खाल्लेल्या अन्नातलं जे चरबी आहे ती पचण्यासाठी या पित्तामुळे, बाईलमुळेच मदत होते आणि नेमके ह्या बाईलची क्वालिटी सुधारण्याची क्षमता ह्या हळदीमध्ये असणाऱ्या कर्कुमिनमध्ये आहे. एवढंच नाही तर लिव्हर हा एक फॅटी म्हणजे चरबीयुक्त अवयव आहे. त्याच्यामध्ये अतिरिक्त चरबी जमा झाली तर लिव्हर आजारी पडतो, परंतु या हळदीमध्ये ही अतिरिक्त चरबी जमा होण्यापासून किंवा ऑलरेडी जमा झालेली असेल तर ती कमी करण्याची नैसर्गिक ताकद हळदीमध्ये आहे. त्यामुळं कावीळ या आजारासाठी, कुठलीही कावीळ असू द्या, तुमची पांढरी असू द्या, पिवळी असू द्या, किंवा तुमच्या कुठल्याही व्हायरसमुळे तुमचं लिव्हर खराब झालं असेल किंवा दारू पिऊन लिव्हर खराब झाला असेल किंवा अजून कुठल्याही कारणामुळे तुम्हाला कावीळ झाली असेल तर ती कावीळ लवकर दुरुस्त होण्यासाठी देखील हळद खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहे. 15वा महत्वाचा फायदा आहे ती म्हणजे आपल्या मानसिक आरोग्यासाठी. हल्ली आपण ताणतणाव, स्ट्रेस, धावपळ, मूड डिसऑर्डर्स म्हणजे डिप्रेशन, उदास, नैराश्य हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं. परंतु जेव्हा तुमच्या शरीरातला ताण कमी होतो या हळदीच्या मध्ये असणाऱ्या कर्कुमिनमुळे, अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीमुळे तुमचं मन देखील खूप चांगल्या प्रकारे रिलॅक्स होण्यासाठी मदत होते आणि तुम्हाला याचा चांगला फायदा तुमच्या मानसिक आरोग्यासाठी देखील होतो. तुम्ही बघा, हळदीचा रंग जरी तुम्ही तुमच्या भाजीमध्ये किंवा तुमच्या पदार्थामध्ये दिसलं तर तुम्हाला फ्रेश वाटतं. हळदीचा वास तुम्ही तुमच्या नाकाने घेतला तर तुम्हाला फ्रेश वाटतं आणि हळदीची चव तुम्ही जेव्हा चाखता तेव्हा तुम्हाला त्याचा अजून चांगला आस्वाद मिळतो आणि फायदा देखील होतो. आता महत्वाची गोष्ट ही आहे की आपण हळद कशा पद्धतीने खाल्ली पाहिजे म्हणजे आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल आणि किती प्रमाणामध्ये खाल्ली पाहिजे, कोणी खाल्ली पाहिजे आणि कोणी नाही खाल्ली पाहिजे, नीट लक्ष देऊ नये का. अगदी सुरुवातीला मी तुम्हाला पाण्यातून हळद घेऊन सांगितलं की हे अजिबात बरोबर नाही, हे पूर्णपणे हळद खाण्याची चुकीची पद्धत आहे. असं का बरं? पाण्यातून हळद का बरं नाही घ्यायची? कारण हळदीमध्ये असणारे जे कर्कुमिन आहे ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही म्हणजे विरघळत नाही. जेव्हा ते पाण्यामध्ये विरघळत नाही तेव्हा ते आपल्या शरीराला लागू पडत नाही, त्याचं शरीरामध्ये, रक्तामध्ये, आतड्यामधून शोषण होत नाही. तेव्हा पाण्यातून हळद घेत असाल तर आजच बंद करा. मग आता कशी घेतली पाहिजे? तर हळद घेण्याच्या 3 सोप्या पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यामुळे ह्या हळदीमध्ये असणारं कर्कुमिन आपल्या शरीरामध्ये लागू होईल, शोषलं जाईल आणि त्याचे हे सगळे फायदे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे घेता येतील. सगळ्यात पहिली महत्वाची पद्धत आहे ती म्हणजे उकळत्या दुधामध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाका, 2-3 मिनिट दूध उकळू द्या आणि त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर कोमट हे दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळी झोपतानाच्या वेळेला घ्या. याच्यामध्ये अजिबात साखर टाकू नका. नैसर्गिक चवीचं दूध आणि नैसर्गिक चवीची हळद तुम्ही घेतली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला याचा चांगला फायदा होणार आहे. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं हळदीचं दूध घेता तेव्हा दुधामध्ये असणारे जे
कॅल्शियम आहे, याच्यामुळे हळदीमधले ऑक्झॅलेट याचे दुष्परिणाम आपल्या शरीराला होत नाही. आता तुम्ही म्हणाल दुधातूनच का बरं घ्यायची? कारण दुधामध्ये साय आहे, दुधामध्ये फॅट आहे आणि हे कर्कुमिन जे आहे हे फॅट सॉल्युबल आहे, फॅटमध्ये विरघळणार आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे दुधामधल्या फॅटमधून हे घेता तेव्हा त्याच्यामधलं कर्क्युमिन खूप चांगल्या प्रकारे आपल्या शरीराला लागू होतं, शोषलं जातं आणि हे सगळे फायदे आपल्याला होतात. हवं तर तुम्ही त्या दुधामध्ये अजून थोडीशी पाव चमचा सुंठ पावडर टाकू शकता, हवं तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी मिरी पावडर टाकू शकता, थोडीशी एकदम किंचित, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं केशर देखील टाकू शकता आणि ह्या दुधाचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. हे सगळे फायदे करून घेऊ शकता. दुसरी महत्वाची पद्धत आहे हे हळद घेण्याची, ती म्हणजे तुम्ही तुमच्या भाजीमध्ये, तुमच्या कुठल्याही रेसिपीमध्ये डाळी करत असाल, हिरव्या पालेभाज्या कुठल्या करत असाल किंवा अजून कुठली रेसिपी ज्याच्यामध्ये हळद टाकू शकता त्याच्यामध्ये तुम्ही आवर्जून टाका. अट मात्र एकच आहे की त्या रेसिपीमध्ये, त्या पदार्थामध्ये तेल असलं पाहिजे. परत तेच, कारण तेलामध्ये फॅट आहे आणि हे कर्कुमिन फॅट सॉल्युबल आहे. तेव्हा अशा कुठल्याही रेसिपीमध्ये तुम्ही हळद टाकून घेऊ शकता ज्याच्यामध्ये थोडंसं किंचित प्रमाणामध्ये तरी तेल असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ह्या कर्कुमिनचा चांगला फायदा होईल. आणि तिसरी महत्वाची पद्धत आहे हळद घेण्याची. जर तुमच्याकडे हळद ही कच्ची ओली असेल तर त्या ओल्या हळदीचे जे काही मुळं असतात ते कट करा, त्याचे बारीक तुकडे करा आणि जसं आपण आंब्याचं किंवा इतर पदार्थाचं लोणचं घालतो तशा पद्धतीनं थोडंसं मोहरीचं तेल टाकून, इतर मसाले टाकून हे लोणचं तयार करा. त्याच्यासाठी काय करायचं, तुम्ही हे बारीक तुकडे केलेले आहेत 2-3 दिवस सूर्यप्रकाशामध्ये चांगले वाळू द्या. वाळल्याच्या नंतर ही सगळी प्रक्रिया तुम्ही लोणचं घालण्याची करा. त्याच्यानंतर एका बंद काचेच्या भरणीमध्ये ते भरून परत 2-3 दिवस उन्हामध्ये ठेवा. अधूनमधून थोडंसं ते हलवत राहा आणि दरवेळी जेवताना एक अर्धा चमचा हे लोणचं तुम्ही सकाळच्या किंवा दुपारच्या, संध्याकाळच्या जेवणामध्ये कधीही घेऊ शकता, 2 वेळा. तर नक्कीच तुम्हाला ह्याचा, त्या लोणच्याचा, त्याच्यामध्ये असणाऱ्या कर्कुमिनचा फायदा होईल. त्याचं कारण देखील तेच, कारण मोहरीचं तेल जेव्हा तुम्ही टाकता किंवा त्याच्यामधून जेव्हा तुम्ही ते घेता तेव्हा ते आपल्या शरीराला खूप चांगल्या प्रकारे लागू होतं. आता दिवसभरामध्ये हळद किती गेली पाहिजे, तर साधारण 500 मिलीग्रॅम ते 2000 मिलीग्रॅम एवढी गेली पाहिजे. तुम्ही म्हणाला आम्हाला चमच्यामध्ये सांगा, तर 2 ते 3 चमचे तुमच्या शरीरामध्ये हळद जाणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला हे सगळे फायदे खूप चांगल्या प्रकारे होणार आहेत. हळद चांगली असते म्हणून जर अतिप्रमाणामध्ये खात असाल तर अशा वेळी तुम्हाला त्या हळदीमध्ये असणाऱ्या ऑक्झॅलेटचे दुष्परिणाम दिसून येऊ शकतात. म्हणजे तुम्हाला किडनी स्टोन होऊ शकतो किंवा तुम्हाला पोटामध्ये गॅस होणं, ब्लोटिंग होणं, पोट गच्च होणं किंवा लूज मोशन म्हणजे अतिसार होणं, पातळ संडास लागणं, अशा देखील समस्या उद्भवू शकतात. म्हणजे अति तिथं माती हे नेहमीच तुम्हाला मी सांगत असतो. जेव्हा कुठलीही गोष्ट आपण औषध समजून घेतो तेव्हा त्याचं प्रमाण हे लिमिटेड, मर्यादित असणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे ही देखील गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. हळद कुणी घेऊ नये. ज्या लोकांना रक्त पातळ व्हायची गोळी चालू आहे अशा वेळेला हळद घेत असताना सावध घ्यावं किंवा हळदीचा डोस नेहमीपेक्षा कमी घ्यावा किंवा अशा वेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या, जेणेकरून तुम्हाला हळदीचा खूप चांगल्या प्रकारे फायदा करून घेता येईल. यासोबतच तुम्ही हळद त्वचेवर देखील लावू शकता. कुठे लागला असेल किंवा कुठे अजून काय झालं असेल, काळे डाग पडले असतील तर रात्री किंवा सकाळी तुम्ही हळद लावून 15-20 मिनिटांनी किंवा त्याला स्क्रब करून देखील खूप चांगल्या प्रकारे तुमच्या त्वचेचं बाहेरून डिटॉक्सिफिकेशन होऊ शकतं. याचा देखील तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. आता हे किती दिवस घ्यायचं, तर आपण हळद दूध जे आहे ते 15 दिवस, महिनाभर घेऊ शकतो. तुम्हाला कशा पद्धतीने रिझल्ट हवे आहेत, किती तुमच्या शरीराला गरज आहे, हे तुम्ही हळद प्राशन करत असताना, अशा पद्धतीने हळदीचं सेवन करत असताना लक्षात येतं आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या ह्या हळदीचा डोस व्यवस्थित ऍडजस्ट करू शकता. आणि एरवी तर आपण सगळ्या घरातल्या पदार्थामध्ये हळद टाकतच असतो, त्यामुळे 1 चमचा तरी हळद अशा पद्धतीने पदार्थामधून जातच असते. पण राहिलेल्या 2 चमच्याची जी रिक्वायरमेंट आहे ती अशा पद्धतीने आपण ह्या लोणच्याच्या स्वरूपामध्ये किंवा हळदीच्या दुधाच्या स्वरूपामध्ये घेऊ शकतो. तर नक्कीच मित्र, आजपासून मी सांगितल्याप्रमाणे हळद घ्यायला कोण कोण सुरुवात करणार आहे, आतापर्यंत तुम्ही हळद कशा पद्धतीने घेत होता हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची, कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका.
कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील हळदीचे शास्त्रीय महत्व लक्षात येईल, त्याचा त्यांना चांगला फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच तुमच्या कुठल्याही आरोग्याच्या बाबतीमध्ये असणाऱ्या प्रश्नांच्या बद्दल माझ्याशी सविस्तर सल्ला मार्गदर्शन करायचं असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. शिवाय आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.